आता ना वयाचं बंधन असतं ना अंतराचं, पण बिहारमधून समोर आलेल्या या प्रेम कहाणीने अनेकांना अक्षरशः चकित केलंय. कारण इथे दोन आत्या बहिणी एकमेकींच्या प्रेमात पडल्या आणि आपल्या नात्याला लग्नापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यातील एका तरुणीने तब्बल 8 लाख रुपयांचं कर्ज घेऊन जेंडर चेंज केलं. नेमकी काय आहे ही अनोखी लव्ह स्टोरी? या प्रेम कहाणीची सुरुवात कशी झाली आणि दोन बहिणींनी एकमेकींसोबत लग्न कसं केलं, जाणून घेऊया सविस्तर. नमस्कार, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या काळात आपण प्रेमाच्या अनेक अनोख्या कथा ऐकतो, पण बिहारच्या जमुई जिल्ह्यातून समोर आलेली ही प्रेम कहाणी अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे. कारण ही कथा आहे दोन आत्या बहिणींची, ज्या एकमेकींच्या प्रेमात पडल्या आणि आपल्या नात्याला समाज मान्यता मिळावी म्हणून त्यातील एका मुलीने तब्बल 8 लाख रुपयांचे कर्ज घेऊन जेंडर चेंज केले. त्यानंतर दोघींनी हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न करून आपल्या प्रेमाला नवे नाव दिले. ही घटना बिहारच्या जमुई जिल्ह्यातील लक्ष्मीपूर प्रखंडातील हरला गावातील आहे. नयनश्री आणि राखी कुमारी या लहानपणापासून एकत्र वाढल्या, एकत्र खेळल्या, एकत्र शाळेत गेल्या आणि 2019 मध्ये दोघींनी एकाच वेळी 10वीची परीक्षा उत्तीर्णही केली. 10वी नंतर नयनश्रीला पुढील शिक्षणासाठी पटण्याला जायचे होते. सुरुवातीला घरच्यांनी एकटी मुलगी बाहेर पाठवण्यास नकार दिला. मात्र राखी ही पटण्यात शिक्षणासाठी जाणार असल्याचे समजताच दोन्ही कुटुंबांनी परवानगी दिली. त्यानंतर दोघी पटण्यात एकत्र राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करू लागल्या. याच काळात त्यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली आणि हळूहळू ती प्रेमात बदलली. दोघींनाही एकमेकांसोबत आयुष्य घालवायचे होते. दरम्यान 2025 मध्ये नयनश्रीची BPSC शिक्षक भरती परीक्षेत निवड झाली आणि तिला सरकारी शिक्षिकेची नोकरी मिळाली. सध्या ती लक्ष्मीपूर प्रखंडातील मेदानीपूर प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. नोकरी मिळाल्यानंतर नयनश्रीने राखी समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. दोघींनाही लग्न करायचे होते, मात्र दोघीही मुली असल्याने त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. नयनश्रीच्या सांगण्यावरून राखीने जेंडर चेंज करण्यास होकार दिला. सुमारे 6 महिन्यांपूर्वी दिल्लीतील एका रुग्णालयात राखीच्या जेंडर ट्रान्झिशनची प्रक्रिया सुरू झाली. यासाठी जवळपास 8 लाख रुपये खर्च आले. ही रक्कम उभी करण्यासाठी नयनश्रीने स्वतःच्या नावावर कर्जही घेतले. अखेर राखीचे राहुलमध्ये रूपांतर झाले. यानंतर दोघांनी हिंदू परंपरेनुसार विवाह केला. राहुलने नयनश्रीच्या कपाळात सिंदूर भरला आणि 7 फेरे घेत दोघांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेची माहिती त्यांच्या कुटुंबियांनाही नव्हती. राहुल म्हणजेच राखीची मोठी बहीण रेणुकुमारी हिने सांगितले की घरच्यांना ना जेंडर चेंजची माहिती होती ना लग्नाची. लग्नानंतर जेव्हा दोघे घरी पोहोचले तेव्हाच संपूर्ण सत्य समोर आले. नयनश्रीचे वडील सचिवालय कर्मचारी आहेत, तर आई गृहिणी आहेत. दुसरीकडे राहुलचे वडील कोलकात्यात एका खाजगी कंपनीत काम करतात. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला असला तरी सध्या या अनोख्या प्रेम कहाणीची चर्चा संपूर्ण जमुई जिल्ह्यात रंगली आहे. प्रेमासाठी माणूस किती मोठे निर्णय घेऊ शकतो याचे हे एक वेगळे उदाहरण मानले जात आहे. काही लोक या नात्याचे समर्थन करत आहेत, तर काही जण यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत. मात्र नयनश्री आणि राहुलसाठी त्यांच्या प्रेमापेक्षा मोठे काहीच नव्हते, हे मात्र नक्की. ही अनोखी लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच रंजक कहाण्यांसाठी फिलिंग्स मनातल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.